अगदी धर्म अंगावर विराट धर्म धारण केलं ना जिवंत ती बाळ घेते माझ्या बाळात रक्षण व्हावं म्हणून पालकातून त्याला मी घेऊन पर्यंत फेरावर धावत आलोय खरा आई पाणी माते विश्वकर्म्यातून किती म्हणून तू पाहणार आहे पद्मनाभ क्षमा कर तुझा हातभागी बापाला नुकताच कुठं तुझा क्षमात आला राजगिरदार ऐशारामात सुद्धा जीवन जगण्याची पेण तुझी तुझा हातभागी बापाला तुझा रक्षणाभित्यर्थ पालकात पद्मनित करून या रानावनात काहीतरी कुपला लेखार गव्हर्नमेंट भटकावं लागते अरे नुकत्या जन्मलेल्या मुलाला खरी गरज कुणाची असते आईची त्या मातूवर खंडित झालेल्या मातेची आणि तुला खरी गरज कुणाची आहे तर तुझ्या आईच्या पाण्याची पण दैव सुद्धा किती बलवत आहे एका बाजूने तुझा जन्म होतो का आणि दुसऱ्या बाजूला तुला जन्म देण्यात तुझी माता याला किती आपला कपाळ पडलं होते आईच्या वेळाला प्रेमापासून तू अलिप्त झाला प्रेम तुला द्यायला हवं होतं ते प्रेम तुझ्या नशिबी नाही तुझ्या हातभागी बापाने दुसरा विवाह सुद्धा केला तू का केला नाही पण इच्छा जाऊन माझ्या वसुतीला संतती प्राप्त झाल्यानंतर कुठंतरी तू सावतीचा बोल आहे बाळा तुझ्यावर अन्याय होईल आणि तो अन्याय मला खायला ते सांगत होता तुला आईचा प्रेम देण्यासाठी हा तुझा रक्षण व्हावं मी तुला इथपर्यंत घेऊन आलाय ते चांदन विराट परम धारण करून सर्वांचे पहिले ते तू शांत हो म्हणेन प्रभू माझे सारे
दर्शन मला झालं पण आई माझं जीवन व्यर्थ झालं